कल्याण डोंबिवली महापालिकेत ठाकरे ब्रँडचा बँड वाजवल्यावर दुसरीकडे मुंबई महापालिकेतही ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का बसलाय। प्रभाग क्रमांक 157 मधून निवडून आलेल्या डॉक्टर सरिता म्हस्के शिंदेंच्या गळाला लागल्याची माहिती समोर येते आहे। पक्षाच्या अधिकृत गटाची नोंदणी करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीला वॉर्ड क्रमांक 157 मधील नगरसेविका डॉक्टर म्हस्के गैरहजर राहिल्या। म्हस्के नॉट रिचेबल असल्याने जोरदार चर्चा सुरू आहेत। ते नेमक्या कुठे आहेत, कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार यावर मुंबईतल्या सत्तेची जुळवाजुळव केली जाणार आहे। त्या आमच्या संपर्कात आहेत। आम्ही त्याच्यासाठी त्यांच्याकडनं परवानगी घेतलेली आहे। येत्या 2 दिवसात त्यांची देखील नोंदणी केली जाईल। पण कारण काय अनुपस्थित असण्याचं कारण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही विभागीय आयुक्तांना सांगितलेलं आहे। 1 महिन्याचा कालावधी नोंदणीसाठी असतो आणि 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही कधीही नोंदणी करू शकतो। त्यामुळे अजून बरोबर 25 दिवस बाकी आहेत। त्यामुळे त्यात आम्ही कधीही नोंदणी करू शकतो। त्यास आपल्या संपर्कात आहेत का? हो आहेत त्यास आपल्या संपर्कात आहेत का? हो आहेत त्यास आपल्या संपर्कात आहेत का? हो आहेत दरम्यान सरिता म्हस्केंचा आता आपण परिचय करून घेऊया। डॉक्टर सरिता म्हस्केंनी प्रभाग क्रमांक 157 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचं तिकीट मिळवलं। भाजपच्या आकांक्षा शेट्टी यांना हरवून त्या नगरसेवक झाल्या। सरिता म्हस्के यांचे पती रवींद्र म्हस्के हेही चांदिवली परिसरातले प्रसिद्ध डॉक्टर आहेत। सरिता म्हस्केंनी 2017 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेली। 2017 मध्ये शिवसेनेच्या आकांक्षा शेट्टींकडून सरिता म्हस्केंचा 400 मतांनी पराभव झाला होता। त्यानंतर सरिता म्हस्केंनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला। 2025 मध्ये सरिता म्हस्के भाजपमधून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्या। भाजपने आकांक्षा शेट्टींना उमेदवारी दिल्यानं म्हस्के मग ठाकरेंच्या शिवसेनेत पोहोचल्या। सरिता म्हस्के यांना प्रभाग क्रमांक 157 मधून ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारीही दिली आणि तिकडे त्यांनी विजय मिळवत त्या नगरसेविका झाल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।